वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागततिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति विठ्ठल। तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी यान नाही। तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी। तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला हा अभंग शांतीप्रमुख पैठण निवासी नाथ महाराजांचा असून भगवंताची आवड प्रतिपादन करणारा व वारकऱ्यांविषयी अंतर्बाह्य लक्षण प्रतिपादन करणारा सुंदर असा अभंग मी आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा म्हणजे भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने, माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेने व भगवान मुक्ताजी राम यांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह
सप्त्यातील तुम्ही सर्व मायबापाच्या व ग्रामस्थाच्या वतीने आलेली माझ्याकडे 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मला मिळाली हे मी माझे भाग्यच समजते. कारण महाराष्ट्रात आम्हाला कीर्तनाला बोलवतात याचं मला काही वाटत नाही. परंतु आज तुम्ही माझं कीर्तन ऐकलेलं नसताना मला कीर्तन येतं की नाही हेही तुम्हाला माहीत नसताना तुम्ही एवढा मोठा धाडस करून माझं कीर्तन ठेवलं याचा मला अभिमान आहे. असे मी का बोलतो माहीत आहे का? कारण जेव्हा मला आणि आम्हाला आळंदीला पाठवत असताना घरच्या लोकांनी विचार केला आणि सांगितलं की एवढ्याला मुलगी टाकू नका कारण समाज चांगला नाही. परंतु माझ्या आई वडिलांनी काळजावरती दगड ठेवून व माऊलींवरती विश्वास ठेवून आळंदी येथे पाठवली. म्हणून त्यांच्या आशीर्वादाने आज मी इथे उभे आहे. म्हणून त्यांना मी धन्यवाद देते व तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळींनी मला ही सेवा प्राप्त करून दिली तुम्हालाही मी धन्यवाद देते. व माझ्या कीर्तनाला गावातील व परिसरातील विनेकरी टाळकरी आवाजवादक व तुम्ही सर्व श्रोते मंडळी या ठिकाणी आले तुमचे मी मनापासून आभार मानते. व विशेष म्हणजे ज्यांनी अवघ्या थोड्याच दिवसात माझ्याकडून कीर्तनाची गायनाची तयारी करून घेतली ते म्हणजे माझे गुरुवर्य शरद महाराज जाधव व माझ्या प्रथम गुरुवर्य माझ्या गीतामाई आणि आपले आदरणीय गौरव महाराज पाचघरे यांना द्यावे तितके धन्यवाद थोडेच आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेवी काय द्यावे त्यासी भावे उत्तराई ठेवी ठेवी तो हा पायी जीव थोडा. त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आम्ही त्यांच्या चरणावरती जीव जरी ठेवला तरी तो कमीच आहे. कारण एवढं तुमच्या समोर 2 तास चिंतन करण्याचा माझा अधिकार नसून हे सर्व गुरुवर्यांच्या कृपेने होते. विठ्ठल